कसे आहेत सगळे मजेत ना? तर आता आपल्या विरारमध्ये लागलं ह्या वर्षीचं सगळ्यात मोठं समर सेल। इथे तुम्हाला ब्रँडेड क्लोथ्स मिळणार आहेत अगदी स्वस्त दरात आणि हे एक्झिबिशन म्हणजे गारमेंटचं एक्झिबिशन आहे, सेल पण आहे आणि इतकं जास्त मोठं आहे ना। आणि 4 दिवसांसाठीच आहे, फक्त 30, 31 आणि 1 ते 2 जून म्हणजे 4 दिवस आहे, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सेल आहे। आणि मी जाणार नाही असं कसं होईल, आणि मी चालले तर म्हटलं तुम्हाला देखील दाखवते या सेलमध्ये काय काय आहे आणि प्राइस काय काय आहे। तर आता मी रेडी झाली, आता आम्ही निघतोय घरातून, तर तिथे गेल्यावर भेटूया आपण। हे ह्या वर्षीचं विरारमधलं सगळ्यात मोठं एक्झिबिशन आहे, जे की फॅशन अँड लाईफस्टाईल एक्झिबिशन आहे। इथे तुम्हाला अप टू 80% ऑफ भेटणार आहे त्यांच्या प्रोडक्ट्सवर। तर चला आतमध्ये जाऊन बघूया काय काय आहे इथे। तर सगळ्यात आम्ही एंटर करताच इथे आम्हाला दिसले टॉवेल्स, शॉर्ट आणि लॉंग टॉवेल्स होते। शॉर्ट टॉवेल होते 50 रुपीजला आणि लॉंग 400 रुपीजला। इथे मस्त असं सॉफ्ट कुशन्स होते, जे की कोणती पण तुम्ही घेतली ना तरी 100 रुपीजलाच होती। मला हे खूप जास्त आवडले, छान असे सॉफ्ट होते एकदम आणि 100 रुपीजच्या मानाने ठीक होते। लहान मुलांच्या खूप छान अशा उशा होत्या, मला तरी हे सेक्शन खूप जास्त आवडलं। त्यानंतर आम्ही पुढे आलो, इथे राऊंड नेक टी शर्ट होते, मेन सेक्शन होतं हे 400 रुपीजला आणि 400च्या मानाने टी शर्टची क्वालिटी खूप छान होती, कपडा असा जाड वगैरे होता। सो हे तुम्ही घेऊ शकता, परफेक्ट होतं हे 400च्या मानाने। फक्त इथे आपलं स्वतःलाच घ्यायचं आहे, सेल आहे, सो इथे कोणी उभं नाही आहे आपल्याला घेऊन म्हणजे निवडून द्यायला, आपल्याला शोधावं लागणार आहे। त्यांनी ढीक टाकलेले आहे त्याच्यामधून। आणि बघू शकता हे पूर्ण ना हॉलमध्येच एक्झिबिशन भरलं आहे आणि खूप जास्त मोठं आहे, भरपूर स्टॉल्स आहेत। आता इथे मॅट होत्या ज्या की 400 रुपीजला होत्या आणि 400 रुपीज आपल्याला महाग वाटेल, पण मॅटची क्वालिटी खूप छान होती। हे बघा कार्टून्सचे मॅट वगैरे होते, डोरमॅट होते। हे मला हे पण सेक्शन खूप आवडलं, असे सॉफ्ट आणि लॉंग भरपूर मोठ्या साईजमध्ये मॅट होते। आता नेक्स्ट मी पुढे आले, हे पण मेन सेक्शनच होते, इथे शॉर्ट्स होत्या मेनच्या, ह्यांची पण क्वालिटी बऱ्यापैकी ठीक होती आणि ब्रँडेड क्लोथ्स होते, त्यांच्यावर त्यांनी 80% ऑफ लावलेले, सो त्याच्यानुसार प्राईस वगैरे ठीक होती। इथे तुम्ही इथून खरेदी करू शकता। ह्या शॉर्ट्स आय थिंक 200ला होत्या। नेक्स्ट आली इथे टी शर्ट्स होते कॉलरचे मेनमध्येच, जे की 400 रुपीजला होते आणि हे पण टी शर्ट छान होते, क्वालिटी वगैरे मस्तच होती आणि सगळ्या साईज अवेलेबल होत्या इथे। मी शोधत होती अजून टी शर्ट खालून काय भेटतं आहे का म्हणून। अजून पुढे बघत आली तर मला दिसलं इथे मेन्सचे ट्राउझर, नाईट पॅन्ट्स वगैरे होते, ह्यांची पण क्वालिटी बऱ्यापैकी छान होती आणि इथे ना क्वालिटी भरपूर असं बल्कमध्येच ह्यांनी टाकलेलं होतं, असं सगळं विस्कटलेलं होतं, पण आपण त्याच्यातून निवडून काढलं ना तर आपल्याला छान अशा भेटू शकतात कपडे। तर मी ह्याच्यामध्ये पण सर्च करत होती काहीतरी ह्यांच्यासाठी, पण नाही काय भेटलं। आणि हे बघा, बघू शकता छान असं मला पेंटिंग दिसलेली आहे आणि ते शर्ट होते स्मॉल, मीडियम, लार्जमध्ये, जे की 1100 रुपयाला होते। हे जरा मला कॉस्टली वाटले, पण कपडा छान होता ह्यांचा, पण तरी पण कॉस्टलीच होते। सेल म्हटलं आहे तर 1100 रुपयाचा शर्ट तरी मी नाही घेणार। तुम्ही मला कमेंट करून सांगा, सेलमध्ये गेला आणि तुम्ही इतके महाग कपडे घ्याल का? सो तिथे मी ठेवले शर्ट आणि अगेन मी पुढे गेली आणि हे होतं शूज सेक्शन, हे मला सगळ्यात जास्त आवडलं, पण अगेन इथे पण प्राईस खूप जास्त होती, 2000 रुपये होते। कोणता पण तुम्ही शूज घ्या 2000 रुपये होते इथे। आणि शूजमध्ये व्हरायटीज भरपूर होत्या, स्पोर्ट्स शूज होते आणि मला ना यांची क्वालिटी भरपूर जास्त आवडली शूज। तो येलो शूज मला खूप जास्त आवडलेला, फुटबॉल खेळायसाठी वगैरे यूज करतात ना तो, आणि कलेक्शन भरपूर वाईड होतं ह्यांचं, साईज पण तुम्हाला भेटतील। इथे फॉर्मल शूज होते, हे पण शूज छान होते, एकदम ब्रँडेड वाटत होते, ते 1500 रुपयाचे होते। नंतर मी पुढे आली, इथे ड्रेसेस होते गर्ल्सचे, जे की 500 रुपीजला होते आणि ठीक होते 500च्या मानाने, क्वालिटी पण छान होती आणि सगळे लेटेस्ट फॅशनचे होते। हे बेल्टवाले नवीन निघालेत ना ते होते ड्रेसेस, 1 पीस वगैरे, पण मला ह्याच्यातही काही भेटलं नाही, काही शॉर्ट्स होते तर काही साईजच नव्हती माझी। तरी मी अजून बघत होती, मामी पण होत्या माझ्यासोबत, त्या पण बघत होत्या सगळं, आणि हा भेटला आहे मला, एकदम ओल्ड फॅशन वाटतो आहे। तर अगेन मी पुढे गेली, इथे पण ड्रेस होते,
तर हे बघा इथे वन पीस वगैरे होते, छान कलेक्शन होतं ह्याच्यामध्ये. फक्त आपल्याला खालून ना निवडून शोधून काढावं लागतं. असं वरवरचं बघितलं ना तर आपल्याला काहीच आवडणार नाही. तर मी असं पूर्ण असं खालून वर ते कपडे फिरवत होती, तर मला काही ना काहीतरी भेटतच होतं. आणि जे आवडत होतं ते माझ्या साईजचं नव्हतं आणि नव्हतं आवडत ते मग काय, मग त्याच्यामुळे मी अजून सर्च करत करत गेली. आणि कलेक्शन खूप आहे, बऱ्यापैकी छान आहे ह्यांचं. हे बघा हा मला ड्रेस खूप जास्त आवडला, मस्त वाटत होता. 500 रुपयाच्या मानाने ठीक होता. हाच आपण कुठे मॉलमध्ये घेतला तर 1000-1500च्या खाली नाही येणार. हा देखील ड्रेस मला खूप जास्त आवडला, पण आपली साईज बसत नाही त्याच्यामध्ये, काय करणार, ठेवला म्हणून मी. मग हे पण मी सेक्शन सोडून दिलं. नंतर पुढे गेली, इथे शॉर्ट्स होत्या गर्ल्सच्या, ज्या की 200 रुपीजला होत्या. आणि मला ह्याची क्वालिटीच जास्त आवडली नाही. असं वाटत होतं की कोणीतरी वापरलेले आहेत 1-2दा आणि मग ह्यांनी सेल करायला ठेवलं आहे. सो मी इथून पण पुढे गेली. मग इथे जीन्स होत्या गर्ल्सच्या, ज्या की 500 रुपीजला होत्या. आणि अकॉर्डिंग टू प्राईस ह्या जीन्स खूप जास्त छान होत्या, खूप म्हणजे खूपच जास्त छान होत्या. कोणती पण तुम्ही जीन्स घ्या, 500 रुपीजला होती. हे सेक्शन पण आवडलं मला. हे बघा जीन्सची क्वालिटी बघू शकता तुम्ही. प्राईसच्या मानाने खूप छान होत्या जीन्स सगळ्याच, आणि खूप वेगवेगळ्या प्रकारच्या जीन्स होत्या. हे बघा इथे असं ते डंगरी टाईपमध्ये वगैरे पण आहे, पण आपली साईज नव्हती, सो हे देखील ठेवलं मी बाजूला. तरी मी अजून जीन्स बघत होती आणि ही काय एवढी जास्त आवडली नाही मला. तर तुम्हाला तुमची साईज देखील ह्याच्यातून शोधून शोधून काढावी लागणार आहे. भरपूर या लोकांनी असं डायरेक्ट ओतूनच ठेवलेलं आहे. आणि पुढे इथे आली मी, हे बॅग सेक्शन होतं. आणि बॅग सेक्शनला लिटरली मला खूप जास्त आवडलं. ह्या बघा ना, क्यूट क्यूट बॅग्स, एकदम अशा सेलिब्रिटीसारखा फील येतो आहे. ह्याच कोणत्या पण बॅग्स घ्या, हे 600 रुपयाला होत्या. आणि काही बॅग इतक्या नव्हत्या खास, प्राईस खूप वाटत होती. आणि ही बॅग बघा ना, गोंडपाट घेतल्यासारखं वाटत होतं. मला इतकं जास्त हसायला आलं ना. त्याच्यानंतर सँडल सेक्शन, हे पण खूप क्लासी होतं एकदम. सगळे लेटेस्ट कलेक्शन होतं सँडल्समध्ये, पण 600ला होते. अकॉर्डिंग टू प्राईस मला हे सेक्शन जरा जास्त महाग वाटलं, पण सँडलची रेंज बघू शकता. आणि खूप फॅन्सी होते, सगळे लेटेस्ट कलेक्शन होतं. सँडल खूप छान होत्या, तुम्ही घेऊ शकता सँडल इथून, पण 600 होते, सो थोडे मला महाग वाटले. त्याच्यानंतर आम्ही पुढे इथे आलो ना, इथे छोट्या बेबींचे मस्त शॉर्ट्स होते. आणि ह्याची शॉर्ट्सची क्वालिटी खूप छान होती. काहीतरी 400 रुपीजला होते वाटतं हे, पण अकॉर्डिंग टू प्राईस ना ह्याचा कपडा एकदम जाड वगैरे होता आणि छान होतं. आणि नेक्स्ट होते हे टी शर्ट, मस्त फॅन्सी टी शर्ट होते, लेटेस्ट कलेक्शन होतं. आणि हे टी शर्ट खूप आवडले मला. ह्यांची प्राईस ॲक्च्युली विसरली मी, तिथे लावलेला पण नव्हता बोर्ड, पण हे टी शर्टची क्वालिटी खूप छान होती, मला तरी खूप आवडला हा फर्स्ट अँड सेकंड टी शर्ट. त्यानंतर आम्ही पुढे गेलो, इथे होतं म्हणजे स्मॉल बेबीजचे कपडे, आणि खूप क्यूट होते. काहीतरी 200 का 100 रुपयालाच होते हे पण, आणि छान होते. असं शोधून शोधून काढलं ना की छान भेटतं. पण काही कपडे ना असे जुने वाटत होते वापरल्यासारखे. आणि नंतर पुढे गेली, इथे लेडीजची सगळ्यात जास्त गर्दी होती, बिकॉज इथे कोणताही टॉप घ्या 300 रुपयाला होता. आणि छान छान टॉप होते, काही कसे जुने वाटत होते, पण काही छान नवीन होते. आणि खालून मी असे शोधून काढत होती, आणि खूप मस्त मस्त टॉप हातात येत होते माझ्या. तर ह्याच्यापैकी 2 टॉप मला आवडले, पण नंतर बघितलं साईज तर एम साईज होती, जी की मला येत नाही अजिबात, त्याच्यामुळे तो पण ठेवला मी. आणि इथे कुर्तीज वगैरे होते 700 रुपीजला. आणि इथून पुढून नेक्स्ट सेक्शनमध्ये मी गेली, तर तिथे होते लेडीजचे शॉर्ट, जे की 200 रुपीजला होते. आणि ह्याची क्वालिटी गाईज एक नंबर होती यार, डोळे झाकून तुम्ही हे प्रोडक्ट घेऊ शकता. आणि कलर्स वगैरे खूप छान छान होते, मला तरी खूप जास्त आवडले. मस्त स्ट्रेचेबल आणि सॉफ्ट कपडा होता एकदम. हे बघा, बघू शकता कलर्स पण भरपूर आहेत, साईजमध्ये पण छान होतं. आणि इथे छान कूलर होता, सो मी त्याच्यासमोरच उभी होती. तर चला म्हणजे आजचा व्लॉग आपण इथे संपूया. बाकीचे ॲड्रेस आणि डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. टिल देन बाय गाईज, थँक्स फॉर वॉचिंग.